तुमच्या स्वप्नातील घर सजवूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या मदतीनं। माफक दरात आम्ही पुरवतो दर्जेदार सेवा। सर्व प्रकारचे ऍसिड इंचिंग, कलर इंचिंग, टफन ग्लास, ग्लास स्टील रेलिंग, ग्लास वुडन रेलिंग, फॅन्सी LED आरसे ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। एक वेळ अवश्य भेट द्या। ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर, सांगली रोड, शेतकरी मार्केट समोर, तासगाव। पूर परिस्थितीच्या अनुषंगाने शासन प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा। पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे। पालकमंत्र्यांनी सांगली व मिरज येथे केली पूर परिस्थितीची पाहणी। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यास कृष्णा नदीतील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन दक्ष आहे। पूर परिस्थितीच्या अनुषंगाने शासन प्रशासन ज्या सूचना देते त्याचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे। शासन प्रशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी केले। पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज आयर्विन पूल सांगली व कृष्णा घाट मिरज येथे पूर परिस्थितीची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घोगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, मिरज तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे, सांगली अप्पर तहसीलदार अश्विनी वरोटे आदी उपस्थित होते। पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले, पूरबाधित नागरिकांच्यासाठी निवारा केंद्र, भोजन, आरोग्य सुविधा, जनावरांसाठी चारा, पाणी आदीची आवश्यकतेप्रमाणे सोय करण्यात येईल। नागरिकांनी काळजी करू नये। येणाऱ्या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करावा। अलमट्टी येथील पाणी विसर्ग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील। नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये तसेच स्वतःसह कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले। मिरज येथील नागरिकांनी शेतात जाण्यासाठी रस्ते व अन्य समस्या पालकमंत्र्यांच्या समोर मांडल्या। यावर त्यांनी त्यांच्या या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। SK न्यूज मराठी। आज पूरपट्ट्यातील आपल्या ऐरणजी पुरावरती आपण आलेलो आहोत। आज इथली आपण परिस्थिती पाहण्यासाठी कलेक्टर असतील, CO असतील, SP असतील, आयुक्त असतील उपस्थित राहिलेलो आहोत। आणि ह्या दृष्टिकोनातून आता पाण्याची पातळी जरी कमी असली तरी सुद्धा वाढायची चान्सेस आहेत, कारण कोयनेमध्ये रात्री पाऊस खूप झालेला आहे। 7 TMC पाणी वरून सोडतील दुपारी 4 वाजता। ते पाणी आलं म्हणलं 24 तास लागतील त्याला, ते जर पाणी आलं तर पातळी वाढायचे चान्सेस आहेत। त्यामुळं प्रशासनानं सज्ज राहावं अशा आम्ही आदेश केलेले आणि ज्या ठिकाणी शिफ्टिंग करायचं त्या ठिकाणी शिफ्टिंगची प्रोसेस करावी आणि येणार नाही पाणी किंवा आता होणार नाही अशा ऑर्डरमध्ये राहू नये की आपण गेलो आपण तर आपल्याला प्रोसेस चालू करावं लागेल। त्या पद्धतीने आपण आदेश दिले। नंतर आपण ॲक्सिडेंट राहून आपण आता देण्याचा निश्चित प्रयत्न करतो। सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त टप्प्यातल्या सगळ्या नागरिकांना माझा करू नका। प्रशासन सांगत तेवढं तुम्ही ऐकलं तर निश्चितच त्यामध्ये आपल्याला बरंच काही साध्य करता येईल। आपण हट्ट केला बसलं तर परत प्रशासनालाही त्रास होतो, तुम्हालाही त्रास होतो। त्यामुळे जे प्रशासन सांगत त्या पद्धतीनं आणि तुम्ही बाहेर आल्यानंतर तुमची सगळी व्यवस्था केली जाईल। जनावर असतील त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था, आपल्या भोजनाची व्यवस्था, आपल्या आरोग्याची व्यवस्था सगळी काळजी घेतली जाईल। त्या पद्धतीनं प्रशासनाला आदेश दिले जाईल। त्या दृष्टिकोनातून जनतेनेही आम्हाला सहकार्य करावं। पूर येऊ नये। आता पातळी बघितलं तर आपली 30-35 पर्यंत जाते, पण पांडुरंगाला विनंती हेच करेन की इथंच थांबू, आता त्याच्यावर नेऊ नको। पांडुरंगाला